Okay, so in the previous lecture, we have seen the calculations of the lateral force due to the wind on the particular tower. Okay, we have calculated the lateral force on the joint B as well as joint C and joint D. Okay, in that particular case, we take the half particular area जो काही असेल त्याचा half area जो घेतो आपण तो particular half area consider करतो, and from that particular size of that particular members, we calculate the wind force acting on that particular panel point B, C, or D. Now let's start with the panel point E, okay, or the joint E. Okay, so calculation of the wind load on the joint E. Okay, now again considering the half portion of that particular particle. Okay, now आता हा जो काही particular point E आहे तुमचा, याच्यावरती number of forces will be higher than the point D. Okay, in case of the calculation of the forces on suppose point D, what we have taken half force, half जो काही तुमचा length असेल किंवा half जो काही तुमचा width असेल, this particular area we have considered. Okay, ह्या area मध्ये जे काही तुमचे members असतील त्या members साठी आपण calculations केलेले आहेत. Okay. ओके, त्या पर्टिक्युलर मेंबरसाठी आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके, फॉर द पॉईंट सी वी आर अगेन टेकन द पर्टिक्युलर हाफ एरिया. ओके, आणि पॉईंट सी वरती हा जो काही एवढा एरिया असेल या पर्टिक्युलर एरिया आपण कन्सिडर केला. इन दिस पर्टिक्युलर एरिया वॉट एव्हर द मेंबर्स आर देअर. ओके, डिपेंडिंग अपॉन द पर्टिक्युलर जे काही मेंबर्स असेल त्या पर्टिक्युलर मेंबरच्या साईज वरती जो काही विंड फोर्स असेल तो ऍक्ट होणार. ओके, सिमिलरली इन केस ऑफ द ई वी आर गोइंग टू टेक द पर्टिक्युलर एरिया. जे काही तुमचे पर्टिक्युलर जे काही वरचे 3 मेंबर्स आहेत त्याचा एरिया आपण कसं कन्सिडर करणार. ओके, सो फर्स्ट फॉर द ई पॉइंट द एरिया विल बी, जो इथला जो काही हाफ आहे तो आपण ऑलरेडी इथं कन्सिडर केलेला आहे. ओके, दिस पर्टिक्युलर हाफ अँड दिस पर्टिक्युलर टोटल विड्थ. ओके, हा जो काही तुमचा याच्यामधला जो काही एरिया असेल दॅट पर्टिक्युलर एरिया विल बी फॉर द जॉइंट ई. नाउ फॉर द जॉइंट एफ दिस पर्टिक्युलर होल एरिया विल बी देअर. जॉइंट एफ साठी तुमचा हा जो काही तो पर्टिक्युलर एरिया असेल दिस पर्टिक्युलर एरिया विल बी देअर. Okay, and for the joint G again this particular whole area and the half of this above area जो काही तुमचा हाफ असेल this particular area will be there for the joint G. Okay, so for the joint F this is your particular calculation. For the joint G this is your particular area which you have to consider, and point पर्टिक्युलर पॉईंट ई साठी तुम्हाला अशा प्रकारे जे काही डिवायडेशन आहे ते फॉर दॅट पर्टिक्युलर एरिया शुड बी गिवन. ओके, याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होते. ओके, आपण आधीमध्ये काय केलं होतं, आपण डायरेक्टली हाफ जो काही असेल तो कन्सिडर केला होता, पण याच्यामध्ये थोडंसं आपण वेगळं कॅल्क्युलेशन करतो. ओके, दिस पर्टिक्युलर केस जो काही तुम्हाला जॉईंट घ्यायचा आहे दॅट पर्टिक्युलर जॉईंट विल बी द बेस ऑफ अवर पर्टिक्युलर जो काही तुमचा क्रॉस आर्म असेल त्याचा जो काही बेस असेल त्या पर्टिक्युलर बेसला तुम्हाला कन्सिडर करायचा. ओके, नाऊ ऍज दिस पर्टिक्युलर जो काही क्रॉस आर्म असेल दॅट इज कनेक्टेड टू दिस पर्टिक्युलर टू जॉईंट्स. ओके, therefore instead of considering this joint as a separate joint, only consider a joint which is located at the base of that particular जो काही तुमचा क्रॉस आर्म असेल त्याच्या बेसचा जो काही पर्टिक्युलर पॉईंट असेल त्याच्यावरती आपण जो काही लोड असेल तो कॅल्क्युलेट करणार वॉट एव्हर दॅट पर्टिक्युलर लोड विल बी. ओके, सो फर्स्ट for the E joint, okay, the forces will be obviously this particular area we are going to consider. हा एरिया आपल्याला कन्सिडर करायचा as well as the cross armचा जो काही एरिया असेल that particular area will also be there. Okay, so first for the panel joint E the columns are for the particular panel point G the columns will be 2 multiplied by 2. Okay, sorry, multiplied by the 0.13 multiplied by the 1.5. Okay, now here again the particular height of that particular tower will be equals to हा जो काही असेल तुमचा 2 मीटर आहे therefore it will be 1/2 मीटर. ओके, and this particular 1 मीटर जो काही असेल तुमचा त्या दोघांचं जे काही हाफ असेल. ओके, इथं कॅल्क्युलेशन चेक करा. ओके, इथं राहिलं आहे तुमचं. ओके, इट विल नॉट बी 2 मल्टिप्लाइड बाय 2. ओके, हे बघावं लागेल, फक्त हे एडिट करून घ्या. इथं दॅट विल बी इक्वल्स टू हाफ ऑफ दिस पर्टिक्युलर that will be equals to half of this particular ED. ED चा जो काही हाफ असेल that particular ED ची जी काही व्हॅल्यू होती तुमची the length of the D or ED will be equals to 2.0155 divided by 2 plus half this particular जो काही कॉलम असेल त्याची फुल विड्थ. ओके, जो काही हा काही कॉलम असेल त्याची फुल विड्थ therefore 2.015 divided by 2 that is ED. Okay, or the ED divided by 2 plus this particular column ची जी काही height असेल that is your 1 meter. This will be your total for the one side, आणि याला आपण मल्टिप्लाय करणार 2 ने for the
both of the particular side. Okay, we are only हा तुमचा 1 मीटर आणि ED चा जो काय असेल that is half meter. Okay, this particular length will be there. This is for the only single base. तुम्हाला दोन्ही साइडचे कन्सिडर करायचे, therefore multiplying with the 2. Okay, so 2 multiplied by the ED divided by 2 plus 1 meter. This will be your final equation. Okay, plus 1 meter. Okay, next will be your horizontals. Horizontals will be obviously now horizontal member मध्ये तुमचा EE dash so obviously असेल. Okay, EE dash will be there. Now for this particular member, when we are considering the F, okay, जेव्हा तुम्ही F point consider करणार, in that case we are considering this particular area. हा पर्टिक्युलर एरिया आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, ऍज वेल ऍज वाईल कन्सिडरिंग द पर्टिक्युलर ई साठीचा जो काही आपण कन्सिडर करणार, अगेन दिस पर्टिक्युलर एरिया आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, देअरफॉर दिस पर्टिक्युलर हॉरिझॉन्टल मेंबर जो असेल तो ओव्हरलॅप होतो बिटवीन द एफ अँड द ई पॉइंट. ओके, दॅट पर्टिक्युलर पॉइंट इज गोइंग टू ओव्हरलॅप बिटवीन द एफ पॉइंट ऍज वेल ऍज द E joint. Okay, therefore in that particular case जो काही तुमचा टोटल विड्थ असेल, वॉट एव्हर दॅट मेंबरची जी काही लेंथ असेल, दॅट लेंथ इज 1.5 मीटर. ओके, दॅट विल बी डिवायडेड इंटू द 2. ओके, त्याच्यातला जो काही अर्धा लोड असेल और द सपोज जी काही अर्धी विड्थ असेल दॅट विल बी लोडेड फॉर द एफ अँड अदर हाफ विल बी लोडेड फॉर द ई पॉइंट. ओके, देअरफॉर फॉर कन्सिडरिंग ई सेक्शन, ओके, ई मेंबर वरती हॉरिझॉन्टल मेंबर कन्सिडर करताना ई जो काही असेल तुमचा दॅट इज युअर फुल विड्थ, दॅट इज 1.5 मीटर. अँड दिस पर्टिक्युलर सपोज इज ए डॅश असेल समजा तुमचा, किंवा आपण पीक्यू म्हणू याला. ओके, दिस इज युअर ई अँड दिस इज युअर पीक्यू. जो काही पीक्यू असेल त्याच्यासाठी दोन्ही एरियामध्ये तो येतोय. एफचा जो काही एरिया असेल ऍज वेल ऍज ईचा जो काही एरिया असेल दोघांना ओव्हरलॅप होतोय. देअरफॉर द लेंथ ऑफ द पीक्यू शुड बी टेकन ऍज अ हाफ. ओके, सो ई डॅश प्लस पीक्यू divided by the 2. Okay, so that will be 1.5 meter plus 1.5 divided by 2, that is equals to 0.75 meter. Therefore 1.5 plus 0.75 will be the length of this particular horizontal member. Therefore the length of the horizontal member will be equals to E dash but plus 0.75, that is 1.5 plus 0.75. Okay, हा जो काही तुमचा एक मेंबर होता एक्स्ट्राचा, या पर्टिक्युलर मेंबरला आपण काय कन्सिडर केलं, हाफ. ओके, सिमिलरली व्हाईल कॅल्क्युलेटिंग फॉर द एफ मेंबरचं कॅल्क्युलेशन करताना हॉरिझॉन्टल मेंबर्स विल बी नाउ ऑब्वियसली अगेन दिस पर्टिक्युलर एरिया वी हॅव टू कन्सिडर. अगेन फॉर दिस पर्टिक्युलर एरिया एफ जी काही असेल तो फुल विड्थ तुम्हाला ऍप्लिकेबल होईल. देअरफॉर एफ डॅश असेल तो एफ डॅश त्याची फुल विड्थ प्लस हा जो काही पर्टिक्युलर एरिया असेल दॅट विल बी ऑल्सो शेअर्ड विथ द जी, आणि हा जो काही हॉरिझॉन्टल मेंबर असेल दॅट विल बी शेअर विथ द ई. देअरफॉर फॉर द जीचा जो काही हॉरिझॉन्टल मेंबर असेल, दिस पर्टिक्युलर हॉरिझॉन्टल मेंबर अँड दिस पर्टिक्युलर हॉरिझॉन्टल मेंबर दोघांचे तुम्हाला हाफ घ्यावं लागेल. हाफ किती येतो तुमचा 0.75. देअरफॉर दिस पर्टिक्युलर फुल विड्थ plus half width 0.75 plus 0.75. Therefore while calculating the F member, जेव्हा F member जेव्हा तुम्ही horizontal member calculate करणार, in that case the length will be this particular full length. Okay, that is equals to 1.5 meter and half width of this particular two length. Okay, हे जे काही दोन लेंथ असतील याची जी काही half width means 0.75 आणि याची full width that is 1.5. So 1.5 plus 0.75 plus 0.75 will be your horizontal members for the F. Okay, F joint साठी. Okay, here we can say that F joint horizontal कुठे आहे? Okay, F joint horizontal असेल that will be this is okay 1.5 plus 0.75 plus 0.75 means 2 multiplied by the 0.75. Okay, 2 times 0.75 0.75. Okay, similarly uh, 0.75 0.75. Okay, similarly now the diagonal members. Okay, now while considering the diagonal members, again considering this particular area, हा जो काही एरिया असेल या पर्टिक्युलर मेंबर मध्ये जे काही डायगोनल्स मेंबर्स येत आहेत. ओके, सो फॉर द पॉइंट E the diagonals members will be diagonals members will be equals to this particular हे जे काही दोन मेंबर्स असतील त्यांचा हाफ. ओके, दॅट विल बी ED dash divided by 2. ओके, सो त्याचं काही त्याचा हाफ असेल ऍज वेल ऍज दिस पर्टिक्युलर मेंबर. ओके, हे जे काही दोन तुमचे फुल लेंथ मेंबर आहे त्यांची जी काही विड्थ असेल दॅट विल बी फुल विड्थ. ओके, देअरफॉर इन केस ऑफ द डायगोनल इट विल बी इक्वल्स टू 2. ओके, मल्टिप्लाइज बाय ED divided by 2. ओके, ED dash. ओके,
हा जो काही तुमचा मेंबर होता, ओके, यातला फक्त हाफ तुम्हाला कन्सिडर करायचा आहे, दिस पर्टिक्युलर पोर्शन, ओके. देअरफॉर 2 मल्टिप्लाइड बाय ईडी डॅश डिवायडेड बाय 2, ओके. हे झालं तुमचा बॉटमचा पोर्शन, ओके. नाउ अगेन टॉपचे जे काही तुमचे दोन मेंबर्स आहेत, दॅट इज दिस पर्टिक्युलर विड्थ अँड दिस पर्टिक्युलर विड्थ, ओके. सो दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू इज 1.8028, okay. That particular value is 1. That particular value is 1.80 जे काही होती तुमची, ओके. बाय आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे, ओके. व्हॅल्यू वी ऑलरेडी कन्सिडर, ओके. हियर द व्हॅल्यू इज गिवन ॲज the length of the each diagonal for the upper four panels will be equals to 1.8028, okay. So that particular area जर तुम्ही consider करून calculation केलं, therefore this particular two members will be there, okay. So as per that particular calculation the length of the member will be there. Similarly for the F member, okay. Now F चा point घेताना तुम्हाला हा particular area calculate करायचा आहे. We have to consider this particular whole area. Therefore the diagonals will be 1, 2, 3 and 4. हे तिन्ही जे काही तुमचे मेंबर्स असतील ते सॉरी 4 मेंबर्स तुमचे असतील. Therefore 4 multiplied by the 2.80 जे काही तुमची व्हॅल्यू होती, ओके. 4 multiplied by 2. Whatever that value was, okay. So again for that particular diagonal member साठी, so again जेव्हा तुम्ही F चं कॅल्क्युलेशन करणार for the F member, diagonal value will be 4 multiplied by 1.8028, okay. तुमचे 4 diagonals होतात total, therefore multiplying by the that particular length, that will be your length of the particular total diagonals, okay. जे काही तुमचे टोटल डायगोनल्स असतील, ओके. इन दिस पर्टिक्युलर केस द टोटल डायगोनल्स विल बी फॉर द एफ, हा तुम्हाला एवढा एरिया कन्सिडर करायचा आहे. देअरफॉर इट विल बी 1, 2, 3 and 4. This particular 4 diagonals will be there multiplied by this width 101.8, okay. That will be your total length for the diagonal member. Similarly for the E, the total length of the diagonal members will be equals to half of this particular, हे जे काही तुमचे दोघांचे हाफ जे काही असतात म्हणजे ED चा हाफ आणि हा जो काही याचा हाफ असेल, this particular length as well as the full length of this particular diagonal. Similarly for the G joint, okay. Similarly for the G joint again we have to consider this particular area. Therefore हे जे काही दोन डायगोनल असतील त्यांची फुल विड्थ, therefore 2 multiplied by 1.802 जे काही असेल प्लस दिस, हे जे काही तुमचे दोन डायगोनल असतील त्यांची हाफ विड्थ, ओके. जे काही तुमचे वरचे टोटल दोन डायगोनल असतील त्याची जे काही हाफ विड्थ असेल, ओके. दॅट इज आय थिंक 1.25 आहे त्यांची हाफ विड्थ ऑन द both of the particular side. That will be your diagonal members, okay. आता ह्या मेंबरचं ना सेपरेट कॅल्क्युलेशन न करता एकाच वेळेस अंडरस्टँडिंग करत जा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं पडते, ओके. जर तुम्ही फक्त ई मेंबर कन्सिडर केला किंवा फक्त जी मेंबर कन्सिडर केला, इन दॅट केस एक थोडं कन्फ्युजन होतं तुमचं की नेमकं सॉल्व्ह कसं करायचं, ओके. देअरफॉर डायरेक्टली प्रत्येक मेंबरचं डिस्ट्रीब्युशन करून घ्यायचं की हाऊ द सपोज वी आर कन्सिडरिंग हॉरिझॉन्टल मेंबर, देन हाऊ द हॉरिझॉन्टल मेंबर शुड बी कन्सिडर, ओके. सो फॉर द पॉइंट ई द हॉरिझॉन्टल विल बी दिस फुल विड्थ, याची जी काही ओव्हरलॅप होत आहे देअरफॉर इट विल बी हाफ विड्थ, ओके. देअरफॉर अगेन फॉर द एफ जॉइंट इट विल बी फुल विड्थ, आणि हे दोन्ही जे काही तुमचे पॉईंट्स आहेत ते अगेन ओव्हरलॅप होत आहेत, त्याच्यामुळे दोघांची जी काही असेल ती हाफ विड्थ. अगेन फॉर द जी पॉइंट अगेन इट विल बी फुल विड्थ, आणि हा जो काही पॉईंट आहे तुमचा ओव्हरलॅप होत आहे, देअरफॉर इट विल बी द हाफ विड्थ, ओके. सिमिलरली डायगोनल्स करताना सिमिलरली कॅल्क्युलेशन करायचं, ओके. जो काही तुम्हाला एरिया कन्सिडर करायचा आहे त्याच्यामध्ये जे काही मेंबर्स जर ओव्हरलॅप होत असेल इन दॅट केस इट विल बी हाफ, इफ इट इज नॉट ओव्हरलॅपिंग इन दॅट केस इट विल बी द full width or the whatever the width which is going to be in the particular area, okay. So that way we have calculated the point E साठी आपण कॅल्क्युलेशन केलं, ओके. त्याच्यानंतर आपण लेंथ मल्टिप्लाइड बाय जो काही आपण ते पुढे केलेलंच आहे, ओके. लेंथ मल्टिप्लाइड बाय साइज मल्टिप्लाइड बाय द 1.5 हे काही हे आपण ऑलरेडी केलेलं आहे कसं कॅल्क्युलेशन करायचं, ओके. दॅट विल बी साइज ऑफ युअर पर्टिक्युलर मेंबर्स. 1.5 जो असेल तो 50% आपण एक्स्ट्रा इन्क्रीज केला फॉर द लीवर्ड साइड, ओके. सो ईचं जे काही असेल ते कॅल्क्युलेशन आपण केलं, ओके. नाउ इन दिस पर्टिक्युलर केस वन एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन विल बी जो काही एरिया असेल, the area of the cross arm will also be there, okay. In this particular case हा जो काही तुमचा एरिया असेल, in addition to this particular area the cross arm area will also be there, okay. Sorry, this particular cross arm area will be there. याचा जो काही एरिया असेल तो मॅक्सिमम बडेस तुम्ही डायरेक्टली कन्सिडर करायचा, ओके. जर इफ इट इज नॉट गिवन, ओके, जर गिवन असेल काहीतरी दिलेलं असेल की क्रॉस आर्मचं जे काही मेंबर्स असेल तुमचे समथिंग आहे, किंवा तुमचा क्रॉस आर्मचा जो काही तुम्हाला काहीतरी सेक्शन वगैरे दिलेला असेल किंवा सांगितलं असेल की लेंथ ऑफ द मेंबर ऑफ द क्रॉस आर्म इज डाय डॅश अँड द मेंबर्स यूज इज डाय डॅश, ओके. इन दॅट केस यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट पर्टिक्युलर क्रॉस आर्म, ओके. तर क्रॉस आर्मचा जर तुम्हाला काही मॅक्झिमम देत नाही, कारण क्रॉस आर्मचा डिझाईन तुमचं अजून
जास्त असते. ओके, क्रॉस आर्मचं डिझाईन करावं लागतं. एवढा छोटा क्रॉस आर्म नसतो. की आपण प्रिव्हियस आपण बघितलेलं ट्रान्समिशन टावर वी हॅव सीन. ओके, इन दॅट केस वी हॅव सीन हाऊ मच दॅट पर्टिक्युलर क्रॉस आर्म इज. याचं डिझाईन विल डिपेंड अपॉन अगेन कंडक्टर वायर्स जे काही तुमचं स्पेसिफिकेशन असेल, डिपेंडिंग अपॉन दॅट द डिझाईन विल बी देअर. ओके, सो मॅक्सिमम टाइम यू हॅव टू कन्सिडर द that particular area of that particular cross arm. Okay, in that case you can assume the area of the cross arm will be equals to 0.7 meter square to the 0.7 meter square to the 1.2 meter square. Okay, you can assume anything area. Okay, now this particular area is maximally depending upon the size of the tower. ओके, जो काही तुमचं हाईट असेल त्याची जशी हाईट इन्क्रीज होत जातं तसं तुमचं जो काही विड्थ असेल तो सुद्धा इन्क्रीज होत जातं. ओके, डिपेंडिंग अपॉन दॅट ऍज वेल एज जो काही तुमचा पॉवर कंडक्टर असेल त्या पर्टिक्युलर पॉवर कंडक्टर वरती सुद्धा त्या पर्टिक्युलर डिझाईन डिपेंड असते. ओके, जनरली वी हॅव टू कन्सिडर द 0.75 मीटर स्क्वेअर ऍज द क्रॉस आर्म एरिया. ओके, जनरली कुठेही तुम्हाला जर दिलेलं असेल तर 0.75 मीटर स्क्वेअर एरिया अजून करायचा. अँड फॉर द cross arm of this particular ground wire. Okay, now again the ground wire will be fixed upon certain equipments. Okay, त्याला सुद्धा क्रॉस आर्म किंवा जे ब्रेसिंग असेल त्या सुद्धा एरिया जो असेल तो कन्सिडर करायचा 0.80 मीटर स्क्वेअर. ओके, हा एक जनरल रूल आहे. दिस इज तुम्ही काहीही घेऊ शकता, असं नाही की मी सांगतो म्हणून 0.75 घ्यायचं. पण जनरली दिस पर्टिक्युलर रेंज इज देअर फॉर द पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन. आवर इज ऑफ कॅल्क्युलेशन तुम्हाला डायरेक्टली असं अजून करायचं. ओके, नाव अगेन in maximum cases in example that particular point will be given. Okay, generally we do not have the design of the cross arm in our particular section, only the design of that particular only force calculation आहे तुम्हाला ट्रान्समिशन टावरचे. ओके, कारण याचं जे काही डिझाईन असेल ते अजून थोडं कॉम्प्लिकेटेड डिझाईन ऑफ द क्रॉस आर्म विल बी देअर. ओके, बट वी आर लिमिटेड टू द इंट्रोडक्शन. Therefore in this particular case we have to directly assume the exposed area of that particular cross arm as a 0.75 meter square. Okay, or the for the ground wire it will be 0.8 meter square. Okay, therefore assuming the exposed area of that particular cross arm as equals to 0.75 meter square, so we have already calculated the area of the columns, area of the horizontal as well as the area of the diagonals. By calculating that we get the exposed area of the particular cross arm as a 0.75 meter square. Okay, okay, so that particular total area again calculation will be same. Okay, total area multiplied by the 1.5 meter kilonewton per meter square was your intensity of that particular wind pressure. Okay, that will give us the lateral load due to the wind on the particular point A. Now on that particular point E, so अजून तुमच्या एक्स्ट्राचे जे काही तुमचे lateral loads that will be acting. Okay, lateral loads mean which will be acting in this particular direction. Okay, जो काही तुमचा पर्टिक्युलर कॉलम जो काही तुमचा पर्टिक्युलर सॉरी जो काही पर्टिक्युलर टावर असेल त्याच्यावर या डायरेक्शन मध्ये जेव्हा तुमचा पर्टिक्युलर फोर्स अप्लाय होईल दॅट इज युअर लॅटरल फोर्सेस मीन्स okay, that will be your lateral forces. Okay, so on this particular point E another force will be there. Okay, या particular point E ला जो काही जॉइंट आहे तो क्रॉस आर्म जॉइंट आहे. therefore जो काही तुमचा पॉवर कंडक्टर वरती फोर्स येणार आहे that particular power conductor force will be transmitted to that particular point E. Okay, whatever the load on that particular transferred load on that particular जो काही तुमचा lateral load असेल on this particular point E that will be transmitted to the on the particular power conductor that will be transmitted to the point E. Okay, now on this particular power conductor what will be the force? Wind force. Okay, लॅटरल डायरेक्शनला कोणता फोर्स असेल तुमचा विंड फोर्स ऑब्विसली ऍक्ट होणार आहे. जी काही तुमची पर्टिक्युलर जी काही तुमची पर्टिक्युलर वायर असेल. ओके, वॉट एव्हर दॅट पर्टिक्युलर कंडक्टर वायर असेल ऑन दॅट पर्टिक्युलर कंडक्टर वायर ऑल्सो द विंड विल बी ऍक्टिंग. ओके, अँड ड्यू टू दॅट विंड द एक्स्ट्रा लॅटरल फोर्स विल बी ऍक्टिंग ऑन दिस पर्टिक्युलर पॉइंट ई. ओके, जी काही पर्टिक्युलर पॉवर कंडक्टर असेल याच्यावर सुद्धा विंड ऍक्ट होणार आणि तो जो काही फोर्स असेल तो ई पॉइंट वरती ट्रान्समिट होणार. therefore the total load on E will be equals to the whatever the जो काही एक्सपोज एरिया असेल याचा जो काही विंड लोड असेल इन ऍडिशन टू दॅट द पॉवर कंडक्टर वरती जो काही विंड लोड असेल. ओके, वी आर ऑलरेडी सीन द कॅल्क्युलेशन ऑफ द पॉवर कंडक्टर. ओके, वी आर ऑलरेडी सीन हाऊ द इंटेन्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर पॉवर कंडक्टर. ओके, so the projected area of the particular power conductor will be equals to diameter multiplied by the length. Okay, in the previous मध्ये आपण जेव्हा फोर्सेस कॅल्क्युलेट केलं तेव्हा आपण जे काही तुमची जॉमेट्री कॅल्क्युलेट केली दॅट केस वी हॅव टेकन इट ॲज अ पर मीटर, बट हिअर वी हॅव टू कन्सिडर द टोटल लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर पॉवर कंडक्टर वॉट एव्हर युअर पर्टिक्युलर स्पॅन विंड स्पॅन इज. ओके, मल्टिप्लाइड बाय द शेप फॅक्टर. ओके, जो काही तुमचा पर्टिक्युलर पॉवर कंडक्टर असेल याचं जे काही डायमीटर असेल दिस विल बी युअर एक्सपोज एरिया. ओके, ऑन दिस पर्टिक्युलर एरिया जो काही असेल याच्यावरती तुमचा पर्टिक्युलर जो काही लोड असेल दॅट विल बी ऍक्टिंग. Okay, so this particular diameter should be taken and multiplying with the shape factor will give us the proper area for that particular calculation exposed area. Okay, and multiplying with the length. Okay, जो काही तुमचा पॉवर कंडक्टर असेल त्याची टोटल लेंथ किती आहे दॅट इज युअर विड्थ
विंड स्पॅन जो असेल तुमचा, ओके, विंड स्पॅन जो आपण कॅल्क्युलेट केलेला होता, ओके, that particular wind span will be there. Okay, again intensity of the wind is decreased by 25% for the swinging equipment. हे आपण ऑलरेडी बघितलं आहे, जेव्हा particular power conductor वरती जेव्हा wind apply होईल, that will going to swing in the either direction, and due to the swing rate the particular wind load will be reduced. Okay, therefore we reduce it by the 25%. okay, तुमचा maximum load असेल त्याला आपण 25% ने reduce करतो, means आपण 0.75% घेतो. okay, therefore the load the joint A due to the wind acting on that particular power conductor will be 0.030, that is the diameter of the particular power conductor multiplied by the 240, that is your wind span जो काही असेल तुमचा. okay, again here the wind span सर्व सेम आहे, कारण आपण एकाच लेवलला कन्सिडर केलेले आहेत पर्टिक्युलर टॉवर. okay, in other cases that we have to consider that particular wind span or the wind span while calculating, multiplied by the 0.067, that is the shape factor. again shape factor जर तुम्हाला दिले नसेल इन दॅट दिले नसेल तर 0.667च घ्यायचं. ओके, हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला शेप फॅक्टर दिले नसेल इन दॅट केस दिस इज द जनरल, हा डायरेक्ट तुमचा आयएस कोड मधूनच आहे की आयएस कोडने रेफर केलेला आहे. ओके, so that we should multiply with the 0.667, that is the shape of factor of that particular power conductor. okay, this is the IS code given. okay, so if it is not given in our particular numerical मध्ये समजा ड्रॉप केलेलं असेल, in that case always take the shape factor as a 0.667 or reduce this particular wind load by the 0.667. okay, this is given in the IS code. okay, multiplied by the 1.5, that is the intensity of our particular wind, 1.5 kilonewton per meter square, and multiplying with the 75, that is reducing it with the 25% for the swinging equipment. okay, that particular power conductor is going to swing, therefore reducing it by the 25%, therefore it will be multiplying with the 0.75. that will give us the load on the particular point A due to the load on that particular wind acting on that particular power conductor. okay, now again if the particular tower is not in the line, okay, जर काही तुमचे पर्टिक्युलर टावर असेल ते जर लाईन मध्ये नसतील, इन दॅट केस द एक्स्ट्रा लोड विल बी ऍक्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर पॉईंट. ओके, समजा तुमचा हा एक पॉईंट आहे ए, हा तुमचा सेकंड टावर आहे आणि हा तुमचा थर्ड टावर. ओके, याच्यामध्ये जर तुम्ही इथं अशा प्रकारे जर समजा प्रोव्हाइड केली, ओके, कंडक्टर प्रोव्हाइड केले, इन दॅट केस देअर विल बी नो लॅटरल फोर्स, म्हणजे ह्या डायरेक्शनला किंवा अपोजिट डायरेक्शनला कोणताही तुमचा फोर्स नसेल. ओके, ड्यू टू दिस विंड कंडक्टर जो काही तुमचा पॉवर कंडक्टर जो काही आपण प्रोव्हाइड केला ड्यू टू दॅट पर्टिक्युलर पॉवर कंडक्टर. ओके, बट इफ वी कन्सिडर दिस पर्टिक्युलर ए जॉइंट, दिस इज युअर पर्टिक्युलर बी जॉइंट and this is particular C joint. okay, in that case instead of providing this horizontally, okay, straight line मध्ये प्रोव्हाइड करण्याऐवजी आपण पॉवर कंडक्टर कशी प्रोव्हाइड करणार, लाईक दिस. okay, now in this, due to this particular motion, the particular power conductor, the extra lateral force will be acted in this particular direction. एक फोर्स तुमचा जो काय असेल तो ऍक्ट होणार आहे. ओके, एक कन्सिडर करा की तुमचा ए कोणीतरी, दिस इज युअर ए पर्सन अँड दिस इज युअर बी पर्सन. ओके, दे आर होल्डिंग अ पर्टिक्युलर रोप. ओके, एक दोरी त्यांनी पकडलेली आहे. ओके, तुमची पर्टिक्युलर दोरी जी आहे त्यांनी पकडलेली आहे. ओके, एक थर्ड पर्सन आला आणि त्यांनी ती दोरी अशी इकडे ओढून नेली. ओके, एक पर्टिक्युलर थर्ड पर्सन आला अँड ही हॅज टेकन दॅट पर्टिक्युलर rope to that particular point. okay, now when he is holding that particular, जी काही त्याने पर्टिक्युलर रोप होल्ड केली आहे ती त्याला ह्या डायरेक्शनला खेचेल. ओके, that particular rope is going to trying to attract him towards this particular direction. okay, and that particular force will be P. okay, when the particular rope is in the same direction, okay, एका straight line मध्ये असेल, in that case if the particular B जर समजा ए, समजा दिस इज युअर ए पर्सन, दिस इज युअर बी पर्सन, तर सी पर्सन जर मध्ये उभा असता तुमचा, इन दॅट केस नो एनी एक्स्ट्रा लॅटरल लोड विल बी ऍक्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर सी पर्सन. ओके, बट इफ वी मूव्ह फ्रॉम दिस पर्टिक्युलर लोकेशन, ओके, जो काही त्याची जागा असेल त्याच्यावरून जो तो मूव्ह झाला अशा प्रकारे, in that case if he is holding at this particular rope at this particular point, okay, in that case it will try to force him toward in this particular direction. okay, जनरली आपण अज्युम करू शकतो ती जी काही दोरी आहे ती तुम्हाला त्या साईडला ओढण्याचा प्रयत्न कराल, and due to that the extra lateral load or the load in this particular direction will be acting on that particular point. okay, that will be your P. okay, so तो सुद्धा लोड तुम्हाला कन्सिडर करायचा आहे while calculating the lateral load on that particular point E. now that particular load will be acting only at the joint where the power conductor is located. हे जे काही wind load due to the wind on this particular power conductor or the जो काही lateral load असेल due to deviation, that particular load will be only acting where the particular जो काही तुमचा power conductor जो असेल किंवा जो काही तुमची ग्राउंड वायर जी तिथे कनेक्ट केली असेल त्याच पॉईंट वरती तो फक्त अप्लाय होईल. बाकी सी पॉईंट, डी पॉईंट या पर्टिक्युलर पॉईंट वरती किंवा जॉईंट वरती तो अप्लाय होणार नाही. ओके, देअरफॉर considering this particular section, okay, आपण कन्सिडर केला. ओके, दिस इज युअर वन
2 and 3 अशा 3 तुमचे जे काही टावर्स आहेत ते सेक्शन मध्ये उभे आहेत. ओके, that particular case the deviation of this particular line is 1.5 degree. Now okay, due to the deviation of the conductor of the tangent line, okay, the adjacent tower 1 to 3 are shown in the figure. Each conductor deviates from the tangent line as a 1.5 degree. Okay, the maximum permissible tension is given as a 35.60. दिस पर्टिक्युलर जे काही तुम्हाला गिवन असेल की तुम्हाला मॅक्झिमम जे काही डेव्हिएशन असेल ते तुमचं किती असेल, ऍज वेल एज द केबल जी असेल तुमची तिची टी किती असेल, दॅट इज द मॅक्झिमम परमिसिबल टेन्शन इन दॅट पर्टिक्युलर टी. ओके, सो टोटल लॅटरल लोड ऍक्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर level of the particular conductor will be. Now this is your so this is your 1 point, 2 point and this is your third point. असे 3 तुमचे टावर्स आहेत. ओके, लाईव्ह मध्ये आहेत. ओके, नाउ वी नो द टी. टीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, दॅट इज द मॅक्झिमम परमिसिबल टेन्शन इन दॅट पर्टिक्युलर पॉवर कंडक्टर. म्हणजे हा जो काही पॉवर कंडक्टर असेल याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. वी नो द व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर पॉवर कंडक्टर. ओके, सपोज दिस इज द व्हॅल्यू इज टी. ही जी काही व्हॅल्यू असेल तुमची टी आहे, तिची जी काही व्हॅल्यू असेल ती टी आहे. ओके, याच डायग्राम मध्ये बघू आपण. दिस पर्टिक्युलर value in this particular जे काही तुमचं टेन्शन फोर्स असेल, in this particular case this is value is t and this is again value is t. Okay, as well as we know the deviation of that particular line, that is your theta. Okay, now we have to calculate the value of the p. Okay, suppose considering this particular the triangle तुम्ही असा एक consider केला. If you consider this particular triangle, okay, if you consider this particular triangle, okay, we know this value as a t. ही जी काही व्हॅल्यू आहे ती t आहे. This angle is theta and ही जी काही p व्हॅल्यू आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, so in that case it will be easier for you. Sin theta, okay, sin theta will be equals to p divided by the t. Sin theta म्हणजे काय तुमचा असतो opposite divided by the hypotenuse. Opposite ची व्हॅल्यू काय तुमची p आणि hypotenuse ची व्हॅल्यू काय तुमची t. Okay, therefore the sin theta will be equals to p divided by t. Okay, that will be equals to p divided by the t. Okay, suppose जो काही तुमचा हा पर्टिक्युलर एक जो काही ट्रायंगल असेल त्याची जी काही व्हॅल्यू असेल, समजा ही T1 आहे, दिस इज युअर T2. ओके, एक T1 तुमची T2 झाली. ओके, अँड दिस इज युअर P1. ह्या पर्टिक्युलर ट्रायंगल मुळे जो काही तुमचा फोर्स असेल तो तुमचा P1 झाला आणि ह्या पर्टिक्युलर सेकंड ट्रायंगल मुळे जो काही तुमचा फोर्स असेल दॅट विल बी युअर P2. ओके, इन बोथ ऑफ द केसेस द इक्वेशन विल बी सेम. ओके, साइन थीटा दॅट इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन द हायपोटेन्यूस. साइन थीटा म्हणजे काय तुमचा असतो अपोजिट अपॉन द हायपोटेन्यूस. अपोजिटची व्हॅल्यू तुमची काय आहे p divided by the hypotenuse value is t. Okay, therefore considering that sin theta will be equals to p1 divided by t or the p2 divided by t. दोन्ही साइडचे जे काही दोन्ही ट्रायंगल आहेत ते कन्सिडर केलं. Therefore p1 will be equals to sin theta plus sin theta multiplied by t and the p2 will be equals to sin theta multiplied by the t. Okay, हा जो काही t असेल हा जो काही टी असेल तो आपण इथं केला. ओके, साइन थीटा वॉज इक्वल sin theta was equals to p divided by t. So आपण हा जो काही t आहे तो इथे घेऊन घेतला. That will give us the value of the p. Okay, so p will be p1 will be equals to sin theta multiplied by the t and the p2 will be equals to sin theta by t. So total p जो काही असेल तुमचा इथं तो इक्वल्स टू असेल या पर्टिक्युलर जो काही डेव्हिएशन असेल त्याच्यामुळे जो काही p1 क्रिएट झालेला आणि ह्या पर्टिक्युलर डेव्हिएशन मध्ये जो काही p2 क्रिएट झालेला आहे त्या दोघांचं ऍडिशन. Therefore the p will be equals to p1 plus p2, that is आणि p1 आणि p1 प्लस p2 आणि p1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे साइन थीटा मल्टिप्लाइड बाय t और t sin theta आणि इथे सुद्धा t sin theta. ओके, सो t sin theta that will give us the 2t sin theta that will be equals to the value of the p, that will be the lateral force due to the deviation of that particular power conductor will be equals to 2t sin theta. ओके, आता एक्झाम मध्ये तुम्हाला हे काही सोल्युशन करण्याची गरज नाही. ओके, हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. ओके, तुम्ही डायरेक्टली जसं सांगितलं की डेव्हिएशन लॅटरल लोड ड्यू टू द डेव्हिएशन विल बी इक्वल्स टू 2t sin theta असं डायरेक्टली जरी तुम्ही लिहिलं स्टील इट विल बी द सफिशियंट. ओके, दिस इज फॉर युअर हे जे काय आपण साइन थीटा वगैरे जे काही केलं ते फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी की आपण नेमका जो काही 2t sin theta आहे तो आपण कुठून डिराईव्ह केला. ओके, सो दॅट विल बी इक्वल्स टू 2t मल्टिप्लाइड बाय sin theta. हा जो काही तुमचा टोटल p असेल
will be equals to P1, that will be caused by this particular deviation, and this will be your P2. P1, P2 is equal to T sin theta, but T sin theta, therefore 2 multiplied by the T sin theta. So we know the value of the theta, we know the value of the T, that will give us the total load due to the deviation of that particular power conductor on that particular point E will be equals to 1.8638. Okay, so total lateral load on that particular joint E will be equals to lateral load due to the wind on that particular tower वरती जे काही wind act होणार आहे त्याच्यामुळे जो काही lateral load असेल that particular load, then the wind load due to, the lateral load due to the wind load on the particular जो काही member असेल तुमचा, sorry जे काही power conductor असेल त्यावरती जो काही तुमचा wind load act होणार due to that particular wind load, again the lateral load will be there, and the third will be your calculation of the lateral load due to the deviation of that particular power conductor. Okay, जो काही तुमचा जो काही tower असेल ते एका लाईनी मध्ये नसेल, if there is a deviation, in that case the extra lateral load will be acting on that particular power conductor. Therefore the total lateral load on the joint E will be equals to this particular value. Okay, now for the joint अशा प्रकारे तुमचं total joint E चं calculation झाला. Similarly joint F चं calculation जसं आपण सांगितलं columns, horizontal and diagonal. Similarly the exposed area will be calculated. Okay, whatever the total area is, total area multiplied by the 1.5 kilonewton, that is the intensity of that particular wind intensity. Okay, or the wind pressure intensity. Okay, again in this particular case जो काही F joint असेल तिथं again calculation आपलं same असेल. The diagonals, horizontals will be तुमचे जे काही vertical members असतील, or the columns will be equals to 1 meter plus 1 meter and 1 meter plus 1 meter. Therefore 2 meter multiplied by the 2 meter. Okay, F joint वरती 2 meter multiplied by the 2 meter. Okay, एक आणि एक मीटर आहे तुमचा, हा 1 मीटर म्हणजे टोटल तुमचा झाला 2 मीटर आणि इकडचा 2 मीटर. therefore 2 मीटर multiplied by the 2, that will be the columnचा एरिया, जो काही तुमचे कॉलम असतील. हा पर्टिक्युलर एरिया आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ओके, दिस पर्टिक्युलर एरिया. सो columns will be 2 multiplied by 2 multiplied by जे काही तुमचं 0.13 जे काही असेल that is ते बघून घ्या. ओके, then horizontal members will be equals to FG जो काही असेल तो फुल, आणि जो काही हा पर्टिक्युलर असेल याचा हाफ आणि हा पर्टिक्युलर असेल याचा हाफ. ओके, म्हणजे काही डायगोनल असतील तुमचे, डायगोनल तुमचे 1 2 3 4 असे तुमचे टोटल 4 डायगोनल्स. ओके, सो कॅल्क्युलेटिंग दॅट पर्टिक्युलर So calculating that 2 multiplied by 2, okay, दोन्ही साइडचे 2 जे काही वर्टिकल 2 मीटरचे जे काही होते, that particular 2 multiplied by हे जे काही असेल तुमचं. ओके, then horizontal will be 1.5, त्याच्यानंतर जे काही अप्पर आणि बॉटमचे जे काही तुमचे ओव्हरलॅप होतात त्यांचे तुमचे हाफ ऑफ, that is 1.5 divided by 2, that is equals to 0.75. therefore 2 into 0.75 0.75, and diagonals तुमचे टोटल 4 डायगोनल्स आहेत. ओके, so 4 multiplied by whatever the length of that particular diagonals is, that is 1.8028. again considering the area of the particular cross arm as 0.75, that will be your total area. Okay, similarly total area तुमचं calculation करायचं. Similarly the lateral force due to the wind on that particular joint load F will be equals to whatever that particular value is. Okay, again wind acting on the conductor. Now conductor all of the particular parameters are same for the conductor. Okay, जो काही तुमचे दोन्ही कंडक्टर असेल त्याचा जो काही पॅरामीटर असेल सेमच असेल. ओके, whatever the diameter is, length जी असेल तुमची, all of this particular dimensions are same. Therefore हा जो काही load असेल that will be same for the joint F as well as the joint E. Okay, similarly the load due to deviation again will be same. Okay, T ची व्हॅल्यू तुमची चेंज नाही झाली, थीटा ची व्हॅल्यू तुमची चेंज नाही झाली. therefore again whatever that particular load is, तो ती सुद्धा तुमची व्हॅल्यू जी असेल ती सेम असेल. ओके, that will be same 2 sin theta. ओके, ती जी होती तुमची प्रिव्हियस तीच, आणि इथे सुद्धा lateral load due to the wind acting on that particular conductor, both of this particular value will be same for the joint E as well as the joint F. Okay, so total lateral load on the joint F will be equals to 3.77884. okay, this particular value. Okay, plus lateral load on the कंडक्टर वरती जो काही विंड लोड ऍक्ट होत असेल as well as the deviation of the conductor, याच्यामुळे जो काही lateral load तुमचा होत आहे, that particular total load will be on the joint F. Okay, similarly on the joint G. Now again for the joint G consider करताना again joint we have to consider this particular area. Okay, again for the joint G we have to consider this particular area. Okay, so again vertical members will be तुमचा हा 1 मीटरचा फोर्स आणि हा 1 मीटरचा. Okay, that is the columns. Okay, so columns will be 1 meter multiplied by the 2, दोन्ही साइडचे तुमचे 1 मीटरचे 2 पॅनल्स. ओके, horizontal members will be obviously this particular horizontal member हा जो काही असेल त्याची फुल विड्थ that is 1.5,
आणि हा जो काही तुमचा मेंबर असेल याची जी काही असेल ती हाफ विड्थ. ओके, सो देअरफॉर इट विल बी 0.75. ओके, so the horizontal members will be 1.5 plus 0.75, half of this particular member. Okay, and the diagonals will be your 1, 2 यांची टोटल विड्थ. सो 2 multiplied by the 1.80 जी काही तुमची व्हॅल्यू होती. हे दोन डायगोनल जे असतील ते पूर्ण. ओके, दॅट इज अ फुल विड्थ अँड दिस 2 डायगोनल्स जे असतील त्याची हाफ विड्थ. ओके, फॉर दिस पर्टिक्युलर diagonals half width will be there. Okay, half width of this particular diagonal. Okay, so again for the joint G equals to 2 multiplied 1 मीटरचे दोन तुमचे जे काही उभे होते. ओके, 2 मीटरचे 1. ओके, 1 मीटरचे दोन तुमचे जे काही वर्टिकल मेंबर्स होते. हॉरिझॉन्टल विल बी हा जो काही मेंबर्स होता त्याचं फुल आणि हा जो काही तुमचा मेंबर्स होता त्याची हाफ, दॅट इज 1.5 plus 0.75. and diagonals will be this full 2 diagonals are there. 1.8028 मीटरचे दोन पूर्ण diagonals आणि तुमचा टॉपचा जो काही होता त्याचे हाफ. ओके, तुमचं जे काही दिस पर्टिक्युलर विड्थ वॉज 1.25, ते हाफ जे असेल तुमचं डिवाइडेड बाय 2 multiplied by 2, हा एक साइडचा आणि हा दोन साइडचा. ओके, this particular one and this particular one. So this will be your diagonals, again multiplying with this particular values. Okay, size of that particular member multiplied by the 1.5 or the leeward side. Okay, that will be your exposed area. Okay, that will be your total area 1.8327. Okay, so lateral force due to the joint wind, okay, will be again similarly calculated. Again, the lateral load due to the wind acting on the conductor as well as the deviation of the power conductor हे सुद्धा तुमचे जे प्रिव्हियस आपण कॅल्क्युलेट केला ते सेमच व्हॅल्यू असतील. ओके, कारण कंडक्टर जो असते त्याची साईज तुमची चेंज होत नाहीये. ओके, देअरफॉर द बोथ सेम व्हॅल्यूज विल बी देअर. ओके, so sorry. Okay, so the same values will be there for this particular calculation. Okay, that is 5.4027 and 1.86. Okay, so calculating the total lateral load on G. Okay, similarly point for the point H. Okay, point H साठी calculation करताना पॉईंट एच साठी कॅल्क्युलेशन करताना अगेन जो काही तुमचे दोन डायगोनल मेंबर्स आहेत त्याचं हाफ ऑफ तुमचं कॅल्क्युलेशन असेल. इन ऍडिशन टू दॅट क्रॉस आर्म सुद्धा दिसत असेल, तिथं ब्रेसिंग आणि क्रॉस आर्म असेल. ओके, आता इथं काय होते आपल्याला इथं दिसत नाही. ओके, इन केस ऑफ द एक्झाम्पल इट इज नॉट गिवन. ओके, प्रॉपर्टी तुम्हाला इथं क्रॉस आर्म वगैरे शो केलेला असो, फक्त इथं पॉवर कंडक्टर जो काही ग्राउंड वायर आहे तो कनेक्टेड आहे असं दिलेलं असेल. त्यामुळे याच्यामध्ये आपण क्रॉस आर्म घेण्याचं विसरून जातो बऱ्याच वेळेस. तर दॅट इज नॉट अ पॉईंट. दिस पर्टिक्युलर टावर हाईट जी असेल तुमची याच्यामध्ये अजून ऍड होतो तुमचा जो काही पॉवर कंडक्टर जे काही असतील, सॉरी जे काही ग्राउंड वायर असतील त्याच्यात त्याला सुद्धा तुम्हाला क्रॉस आर्मचं जे काही स्ट्रक्चर आहे ते प्रोव्हाइड करावं लागते. ओके, ते छोटं असते कम्पेअर्ड टू आवर पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन, बट अगेन डिपेंडिंग अपॉन दॅट याची जी काही लेंथ असते ती तुमची फक्त जास्त असते. इन दॅट पर्टिक्युलर केस तुमचं थोडं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असते, बट स्टील इट विल बी सेम. ओके, there will be a cross arm structure for this particular ground wire also. Okay, similar to the power conductor. Therefore in this particular case we also have to consider the क्रॉस आर्म जो काही एरिया असेल तो सुद्धा तुम्हाला ऍझ्युम करायचा आहे. ओके, जसं आपण पॉवर कंडक्टर जो काही क्रॉस आर्म एरिया असेल त्याला जसं आपण 75 ऍझ्युम केलं, सिमिलरली फॉर द ग्राउंड वायर वी ऑल्सो हॅव टू कन्सिडर द पॉइंट एच. वी हॅव टू ऑल्सो कन्सिडर द क्रॉस आर्म फॉर दॅट पर्टिक्युलर ग्राउंड वायर. ओके, सो ते सुद्धा लक्षात ठेवा. बरेच जण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गॅप करून टाकतात कारण तिथं त्यांना क्रॉस आर्म दिसत नाही. Therefore many times they just drop that particular point. Okay, so again assuming that particular cross arm. Okay, similarly that particular total area परत ते calculation झालं. Okay, again here now the lateral load due to the wind acting in the ground wire. Now here the जो काही ground wire असेल त्याची diameter change आहे. Okay, here the diameter in the previous case the diameter was 0.03, that is the 30 mm diameter for the power conductor, but here we are जो काही तुमचा सपोर्ट आहे तो आपण ग्राउंड वायरला दिलेला आहे. Therefore in case of the ground wire we have to consider diameter as 0.011 आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे काही कॅल्क्युलेशन असेल ते सेम असेल. बाकी अदर व्हॅल्यू जे असेल तुमचा स्पॅन वगैरे किंवा इंटेन्सिटी वगैरे किंवा शेप फॅक्टर वगैरे तो जसं तो सेम असेल. ओके, ओनली द व्हॅल्यू ऑफ दिस पर्टिक्युलर डायमीटर विल बी चेंज. सो जो काही तुमचा व्हॅल्यू असेल. नाव हिअर अगेन द डेव्हिएशनचा जो काही असेल तो सेम असेल कारण टी ची व्हॅल्यू जे सॉरी अगेन दॅट विल बी डिफरंट. ओके, अगेन इन केस ऑफ द डेव्हिएशन द टी ची जे काही व्हॅल्यू असेल दॅट विल बी डिफरंट फॉर द ग्राउंड वायर. ओके, जे काही तुमचे कंडक्टर असेल त्याचा जो काही मॅक्झिमम परमिसिबल टेन्शन असेल दॅट वॉज डिफरंट अँड फॉर द ग्राउंड वायर द मॅक्झिमम परमिसिबल टेन्शन वॉज डिफरंट. ओके, दिस इज गिवन इन द न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला हे दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहे डायरेक्ट. ओके, सो कन्सिडरिंग द
T value, that is the tension, maximum permissible tension in that particular tower as a 25.40. Okay, that is given in the particular numerical, multiplying with the sine 1.5 degree. Okay, that will give us the value of the lateral load due to the deviation of the ground wire. Okay, that will be 1.32794. Okay, so again pratyekacha addition, that will give us the final lateral load on that particular joint, whatever the particular joint H is. Okay, now example मध्ये तुम्हाला स्पेसिफिकली असं सुद्धा सांगितलं जातं की जे काही टॉपचे जॉइंट आहे ऍटलीस्ट फक्त कॅल्क्युलेशन करा. ओके, इन अवर केस शॉर्ट करण्यासाठी तुम्हाला काही वेळेस सांगितलं जातं की फक्त जे काही टॉपचे जे काही ऑर द जॉइंट्स कनेक्टेड टू द क्रॉस आर्म असं सुद्धा काही वेळेस म्हटलं जाते, ऑर द टॉप जॉइंट जसं म्हटलं जाते, ऑर द पॉवर कंडक्टिंग जॉइंट्स सुद्धा म्हटलं जाते. ओके, इन दॅट केस यू ओनली हॅव टू कन्सिडर द, you only have to calculate the quantities of the lateral loads on this particular joint only. Okay, हे जे काही जॉइंट असेल त्या पर्टिक्युलर जॉइंट वरतीच तुम्हाला lateral load कॅल्क्युलेट करायचं आहे. You do not have to consider this particular calculation. Okay, तर तुम्हाला सर्व जॉइंट वरती कन्सिडर करायचं असेल दॅट केस यू कॅन स्टार्ट फ्रॉम द बॉटम. ओके, पण काही वेळेस शॉर्ट, एखाद्या वेळेस तुम्हाला एक्झाम्पल शॉर्ट करण्यासाठी काही वेळेस असं दिलेलं असते की ओनली जॉइंट ई एफ किंवा जी किंवा फक्त टॉप जॉइंट किंवा जॉइंट कनेक्टेड टू द पॉवर कंडक्टर और अशा प्रकारचं काही वेळेस एक्झाम्पल दिलेलं असेल. ओके, सो ते सुद्धा तुम्हाला त्याचं सुद्धा सेपरेट कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, करायला लागू शकते. ओके, इफ इट इज गिवन जॉइंट कनेक्टेड टू द पॉवर कंडक्टर, यू हॅव टू ओनली कन्सिडर दिस पर्टिक्युलर जॉइंट. ओके, और द जॉइंट कंडक्टिंग द पॉवर कंडक्टर असं जर म्हटलं असेल इन दॅट केस अगेन. ओके, ग्राउंड वायर सुद्धा घ्यायची, पॉवर कंडक्टर जरी म्हटलं असेल एव्हरी टाइम यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर द ग्राउंड वायर ऑल्सो. ओके, रिमेंबर दॅट ग्राउंड वायर इज ऑल्सो पार्ट ऑफ द पर्टिक्युलर पॉवर कंडक्टर. ओके, कंडक्टिंग इक्विपमेंट असेल. ओके, नाउ now this particular lateral loads are resisted by the two faces of the particular tower. Okay, जेव्हा आपण कन्सिडर केलं तेव्हा आपण टू फेसेस ऑफ द पर्टिक्युलर टॉवर कन्सिडर केलं. ओके, आपलं कॅल्क्युलेशन करताना मॅक्सिमम वेळेस तेच कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, बट रिमेंबर दॅट दिस पर्टिक्युलर जे काही लोड आपण कन्सिडर केलं तो पूर्ण अशा दोन्ही साईडचे आपण अझ्युम केले की हा पूर्ण एरिया जो असेल याच्यावरती लोड ऍक्ट होणार आहे. ओके, बट फॉर कॅल्क्युलेटिंग द लोड्स ऑन द इच टॉवर, ओके, इच मेंबर वरती फक्त एकाच जो काही तुमचा साइड असेल त्याच्यावरती जो काही तुमचा लोड जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल, सो इट विल बी डिवायडेड इंटू 2 पॉइंट्स. ओके, इट विल बी डिवायडेड इंटू द 2 पॉइंट्स दॅट विल बी इक्वल्स टू देअरफॉर एक शेवटी तुम्हाला फायनलला हे करून घ्यायचं. ओके, सो ऑन द बोथ लिंक्स इट विल बी दिस फॉर द इच जॉइंट. ओके, इट विल बी हाफ ऑफ दिस वॉट एव्हर दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू इज. ओके, जी ओरिजिनल व्हॅल्यू असेल त्याच्या हाफ जो काही असेल दॅट विल बी देअर. ओके, प्रत्येकाचं एक फायनलला लिहूनच घ्यायचं लॅटरल फोर्स फॉर द इच मेंबर्स. ओके, सो PH that is the lateral force at joint H, PG that is the lateral force at G, F आणि मग त्याच्यानुसार प्रत्येकाचा तुमचं कॅल्क्युलेशन टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. ओके, ठीक आहे, क्वेश्चन विचारा. ठीक आहे, ओके, बघू आपण डेड लोड ऑन द टावर विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, इफ यू हॅव क्वेश्चन विचारा. चला, okay, चॅट मध्येच विचारा. इफ यू आर स्पीकिंग आय कॅन हिअर यू. ओके, माझा माईक स्पीकर बंद आहे. ओके, चॅट मध्ये टाकूनच विचारा, जर तुम्ही बोलायला लागला तर तुम्ही आय थिंक बोलू नाही शकत. आय हॅव रिस्ट्रिक्ट केलं आहे तुम्हाला तसं. So ठीक आहे. The next is your dead load on the particular tower or the self load of that particular tower by the Rice formula. Okay, now this is the dead load which is to should be there. Okay, हा एक चेक आहे तुमचा की जे काही वॉट एव्हर तुमचा जो काही टावर आपण डिझाईन केलेला त्याचा डेड लोड किती पाहिजे, सो दॅट इट विल नॉट topple or it will not overturn due to the lateral loads. Okay, whatever the lateral loads are acting on that particular tower. Okay, आपला सेल्फ सपोर्टिंग टावर आहे. ओके, वॉट एव्हर द टावर वी आर डिझाईन, वेदर इट इज लॅटेस्ट टावर और वेदर इट इज तुमचा मायक्रोवेव्ह टावर असेल किंवा तुमचा ट्रान्समिशन टावर, देज आर द सेल्फ सपोर्टिंग टावर. मीन देर इज नो एक्सटर्नल सपोर्ट टू दॅट पर्टिक्युलर टावर. Whatever the sail plate of that particular tower is,
that particular cell base should be able to resist all of the forces acting on that particular tower. Okay, so therefore if the particular tower is there on that particular tower, if the if the lateral force is acting in there, therefore the only resisting force will be obviously the dead load of that particular tower. Okay, therefore this particular formula gives us the value of the dead load, that is the W or the weight of that particular tower, so that this particular जो काही तुमचा लोड असेल, जो काही lateral load असेल, due to that particular lateral load, the this particular tower should be able to resist that particular lateral load. Okay, so the value is 0.04 multiplied by the H multiplied by the M. 0.04 multiplied by the H multiplied by the M raised to 1 by 2. Okay, where the H is equal to your height of the particular tower in meter, जी आपली असेल 21 meter height of the particular tower, and the total movement due to the lateral forces about the base. Okay, जो काही तुमचा particular tower असेल त्याच्या with respect to base, what will be the total movement of the lateral forces. Okay, so calculating the value of the M. Okay, M ची value calculate करू. Okay, all of the particular values are given. Okay, particular प्रत्येक joint वरची तुम्हाला value दिलेली आहे multiplied by the distance. Okay, you have to calculate the value of that particular movement जी असेल तुम्हाला with respect to base calculate करायची आहे. With respect to base, we know the value of the